दिनांक 3 मे 2025 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये नाशिक रोड नाशिक इथं एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्याकरता भरीत आहेत। अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून छापा कारवाई केली असता शिवा दिनेश लोणारे, शाकीर मोहम्मद शहा, नवाज अहमद शहा सर्व राहणार नाशिक रोड हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले। त्यांच्या कब्जातून 63 मोठे तसंच छोटे असे गॅस सिलेंडर, 3 मोटरसायकल, 3 वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण 2,11,700 रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्यानं जप्त हस्तगत करण्यात आला। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदा चालत असल्याचं समोर आलंय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार, प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।